मी नाही घेत समजून. ते काय कमी बोलते का? मला लय बोलते ते का? तुम्हाला माहिती आहे का ते किती बोलते ते मला? मी काय बोलतो तुम्हाला? काय एवढी खराब बोलतो का? मी चांगलीच बोलतो तुम्हाला. अय तू बोल नको, चुप बस तू. मी माझ्या बाप्पाला फोन लावतो आणि सांगतो सर्व मला हे असे करताय म्हणून. मी काही बोलत नाही काही नाही तरी मला मायावरच झट घेते नुसते. ए पोरी जाऊ दे ना आता, कायले फोन घेऊन नको लो. आता आपण बैठकच घेऊ, बैठक झाल्यावर मग तू पाय लावजो नंतर. हो हो बैठक घ्या. त्या बैठकीत कामं वाटून द्या. मला फक्त 2च कामं लागन. मी जास्त कामं करत नाही. कामं करत नाही म्हणजे तुम्हाला अर्धी अर्धी कामं देईन मी. 2च कामं कायले? माया वय पहा आणि तिचं वय पहा. मला कामं होते का आता? चालले मोठे अर्धे वाले तुम्ही. म्हणजे का माया बी जीवन आहे का? मी काय किती कामं करू? मी का मला टी व्ही पाहायला वेळ भेटला पाहिजे, मी तेवढेच कामं करीन. टीव्ही नको करू म्हणतात, टीव्हीच बंद करून टाकीन. बरोबर कामं करा, आईले होत नाही वया महिन्यानुसार. आता जा, मी एक काम करत नाही. मी जातो माया बाबाच्या घरी. तुला चुप बस म्हणलं, तू काही बोलू नको जास्त, म्हणतात भादरू नको. जाय रे पोरा, तू जेवण कर. जा, यायच्या मागं लागू नको. जाय तू जेवण कर. जाय, मला टाट वाढ, तिकडे आलो मी जेवायला. जाय, पहिली भूक लागली, जेऊ दे मला. वाढून ठेवते मी टाक. लवकर या जेवायला बसा तुम्ही. ही पोरगी आता दिवसेंदिवस लय शायनी बनवून लागली. इले दाखवाच लागते चांगला हात मला. आई तू जाऊ दे ना आता, चुप राहणं गेली ना ते. चुप बस ना तू. तू बायकोकडून भाग घेऊ नको आता. चुप. मला चुप करते का तू? बायकोचा बैल. मी नाही म्हणलं बायकोचं बैल घेईल, तुला असंच प्रेमानं म्हणलं मी ना. गेली बा आता ती, मला जेवण करू दे, मग आपण निपटून टाकू. अव थांब ना, चुप बस ना, जेऊ दे ना तेले. जाय रे पोरा, तू जेवायला जाय. आवाज देत आहे आणून जाय जेवायला. होय हो हो जातो आता, हात पाय धुतून चालला जातो जेवायला. बसतो मी. थोडं मीठ दे बरं, माझ्या ताटात मीठ दे. काऊन भाजीत मीठ कमी झालं का? भाजी कधी झाली तशी? भाजी घ्यायची 1 नंबर झाली म्हणा, फक्त थोडं मीठ कमी झालं. हो हो का जेवा जेवा, पोट भरून जेवा. मी पोळ्या गेड्या देते गरम गरम चपाती करून तुम्हाला. जेवतानी मस्त गुलू गुलू पोरा संग गोष्टी करायला लागली म्हणून तर ते ऐकून बोलते, भाग घेते. आता कायचे गुलू गुलू गेलो गुलू. आमच्या नवरा बायकोच्या एवढ्या गोष्टी तर चालणंच आहे. तेवढ्याच तर गोष्टी तुम्हाला हे होते. त्याच्यात तर तुम्ही मस्त चांगल्या गोष्टी गेल्या त्या पोरानं. पा म्हणलं सांगा तुमची आईले. आता मी काही बोललो का दिले? काही बोलली का? आता ते चुकली ना ते. तेच म्हणले मास्तीन गिसत्या असे शब्द काढते म्हणले मायावर. आई जाय ना, तू बस ना तिथं, जेऊ दे ना आता. कायले तू डोकं खराब करून घेतो स्वतःचं बिन माया बी. तुमची आणखीन भांडणं वाढन. टेन्शन कोणाला आहे? बाबाले मलाच टेन्शन येते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. काही टेन्शन घेऊ का होते? आमचं चालतेच आहे. आमचं निपटते बात. आता बैठक झाल्यावर निपटून टाकू आम्ही. हो टाका बा, ते तुमचं काय तर निपटून टाका. एकदा बैठकीमध्ये काय तर तुमचं बोलून टाका आणि सगळं क्लिअर करून टाका एकदम. हो आम्ही आता तसंच करतो. मी काय म्हणतो, जाऊ द्या ना आता, बरोबर राहत जा तुम्ही. काही लिहि करता दोघी बी. मस्त कामं गिमं करत जा, मिळून सगळेच कामं अर्धी करत जा. ते पाहू आता आपण बैठकीमध्ये. मी येतो बात फिरून बाहेरून. बाया सांगून देतो माणसं बाया काय आहेत. कायले लोकाली बोलवतं 2 शेजारचे बाया घेईन विषय मोकळा कर. बायाचा कार्यक्रम आहे तुमचा, माणसा गिनसल काही सांगू नको. कसं आमची इज्जत राहते. एकदा बाबाला विचार बरं. बरं थांब, त्या बाबाला विचारतो काय म्हणते पाहतो. अहो मी काय म्हणतो तुम्हाला, बैठकीत कोण कोण बोलवायचं आहे म्हणलं आता? कोण कोण म्हणजे काही का गावाची बैठक आहे का? सरपंच गिरपंच बोलवता गावातले? मग कोणाला बोलू? 4-5 आजूबाजूच्या माणसं बाया बोलवू का? मग तुम्हाला काय भलता शोक आहे का माणसाची इज्जत खराब करायला? मुकाड्यानं आजूबाजूच्या 2 बाया बोलवून विषय मोकळा कर. कायले माणसं बोलव का? हे बोलव का? माणसामध्ये आमच्या दोघांची इज्जत खराब होणार आहे ना का? तुमची होते का इज्जत खराब? आम्हाला बोलते ना मग बाकी माणसं. आमची उडत नाही का मजाक? तुमच्याच घराचा अंधार धुतणं होत नाही, चालले लोकांच्या ह्याच्यात धुवाले. असं तसं कोणत्या सोयरकीत जर बसलो मी एखाद्या तर काही ते झालं पाहिजे ना माझ्याकडून. बरं एवढं भडकू नका. बोलवतो 2च बाया बोलवतो. जातो त्या दोघीला सांगायला आता मी. हो जाय, घेऊन ये एखाद्या घंट्यात लवकर. अरे बापरे, तुम्ही दोघी एकाच जागेवर भेटल्या का? बरं चांगलं झालं. आता आपल्याला काम आहे, एक जायचं आहे. थोडं काम आहे. चला बरं, माझ्या घरी बैठक घेतली आता. कायची बैठक घेतली होती घरी आता? माझ्या सुनीची बैठक घेतली माझ्या घरी आता. काऊन काय झालं होतं सुनीला आता? तुला माहित नाही का हिची सून किती डेंजर आहे तर बाई. हिचा दरासा घरात चालू देत नाही. तिचा सगळा रुबाब तिच्या घरात चालते म्हणलं. हो का? एवढी डेंजर आहे का सून? अरे जेवढी तू समजतं ना त्याच्याहून जास्त डेंजर आहे ते. काही समजू नको तू, अशी साधी सीधी दिली. ते तर आता माहित आहे, तोंडावरून समजत आहे. तुला चिडू नाही, मला माहित आहे आता. जाऊ दे. काऊन म्हणलं आम्हाला कोण यावं लागते म्हणलं? घेतली बाई तिथं आता बैठक घेतली. तुम्हाला बोलवलं तर चला बा, आजूबाजूच्या 2 बाया बोलवा आणि ते निपटून टाकावं कार्यक्रम. मग ते याच लागण आम्हाला. आम्ही तुझ्याकडून भाग घेतो, काही टेन्शन नको घेऊ तू. हो तुम्ही माझ्याकडून भाग घ्या. पण ते तर माझ्या संग भेटली चांगली बोलते 1 नंबर बापा. जसं काय हेच सांगते ते उलट. माझी आई काम करता, आई हाय घरी. आई मस्त कामं करते, मदत करते. आमची चांगली जोडी आहे. काही साधी नको समजू म्हणलं तिले. पुरा एक टाइमचा देखावा आहे म्हणलं ते. नुसती वरून चोपड वाट लावते आणि मांगारी पुरे कराने कुठते नुसते दिवसभर टीव्ही. डोकं खराब झालं तर एखाद्या दिवशीची टीव्ही फोडून टाकतो मी डायरेक्ट. नाही असं नको करू. त्याच घरचं नुकसान होईन, ते त्याच पोराले खर्च येईन ना. आम्ही येतो ना आज बैठकीत. आम्ही सांगतो ना सगळं बरोबर.
तूही थकली ना आता, तू वय झालं ना आता. बापाले का हे तर जमलं गडे, सगळी मायाकडूनच बोला लागली. काय माहिती तिथे जाऊन काय बोलते तर आता बैठकीत. आता असंच म्हणलं बैठकीत बोल जा म्हणलं असंच, म्हणजे कसं मायावर जरासे वहीन तेले. हो हो बिलकुल, आम्ही असंच बोलू, काही विषय नाही. सांगतो त्या नवऱ्याला सांगतो का तुमच्या बायकोचं वय झाला आता, होत नाही का मग सून कायसाठी केली. पण आजकालच्या बाई मॉडेल बाया आहे, नुसतं बापाच्याच घरी पैकी का त्यांना कामं म्हणलं की बस त्याच्या अंगालेच काटे येते हातात. बस सेम तेच कंडिशन आहे माझ्या घरी. हातात बरंच काटे येते ते डायरेक्ट. टीव्हीचा रिमोट घेते आणि बटणं दाबत राहते दिवसभर. टीव्ही पाहिली पाहिजे असं नाही की नाही पाहिली पाहिजे, पण डायरेक्ट दिवसभर कामं गिमं करायचे, असे कामं गिमं करू लागायचे नंतर पाहायची. तिला आम्ही हे समजावतो, सगळं समजावतो आम्ही, टेन्शन न घेतो. पण तू सुंदर म्हणून दोघी जणी तुझ्याकडून बोलताय तर मग तिला शक नाही येईन का? तू इकडे बाहेर यायला सांगितलं असेल बा असं तसं. हो बिचारे, तुझ्या दिमाग बरा चालला. तिला आता काय काहीतरी विचार करू ना आपण इलाज. मग असं कर, मग तू मायाकडून बोल आणि ते तिला सांगून घे का तिच्याकडून बोल बा. ते तिच्या संग बोलते बी नाही रोज. हो हो मी तिच्याकडून बोलतो, पण तुमच्या साईडकडून समजा असं. हो हो तू तसंच कर. आता ते काहीतरी शब्द तिच्याकडून तिला बोलाच लागणार आहे. हे बरं सुचलं, असंच करू आपण. चला मग आता जायचं का? हो हो चला, आता मा पोराचं जेवण आणि पटलं असं. चला आणल्या का होतं बोलवून? चला बरं जाऊ द्या, बसा बसा तुम्ही तिघी बसा इथं. न थोडी पुढे सरक न ते केस इकडे मला अंगाला टाकू लागले, सरक न थोडी. तुझ्या सुनीसाठी जागा ठेवा लागन व इथं. काय तू एवढी ढेबरी आहे तर काय करू आता? बरं बाई जाऊ दे जाऊ दे, पण आता तिच्या पुढे नको म्हणतो किती ढेबरी आणि आहे, नाही तर ते म्हणायचे सण खाले भेटते पसरते बा, मलाच म्हणायचे ते. नाही ना मग मी काय पागल आहो का? मला समजते सगळं. हो चुपचाप राहा तुम्ही दोघी बी. तिच्या नवऱ्याचं लक्ष नाही इकडे आपल्या दोघी तिघीवर बी. बरं म्हणलं भाऊ, म्हणलं काय झालं म्हणलं, तुम्हाला माहिती आहे का म्हणलं काही? आता तुम्ही काय शिकवता तुम्हाला सगळंच माहिती आहे, सांगितलं नाही ना बाहेर. या दोघी सासू सुनाचं काचकीत चालू राहते भांडणं, म्हणून त्याच्यासाठी बैठक घेतली. आता त्याला समजावायचं आहे कामं गिमं कोण करते काय करते हे पाय म्हणते. आता तू बरोबर वाटून देवा सगळी बरोबर. असं होय का? बरं बरं. कुठे गेली आता तुमची सून? हाय ते पोरग जेवत आहे आता तिथं वाढणं करताय त्याला. अहो ते दिवसभर टीव्ही पाहत राहते आणि मायावर पुढे कामं ढकलून देते. आणि हे काय शिकवते आपल्याला? येईन त्याच्याच कोण चालले सगळे. मला तर असं वाटते खाण्यात घातलं बाई यायच्या दोघांच्या बी. नाही बा बाई, ती अशी सून नाही घ्या लागे. खाण्यात गिण्यात घालणार, खाण्यात गिण्यात नाही घातलं आता काहीतरी चुकत असं. तू तर तिच्याच कोण बोलशील ना, तुला बाहेर सांगितलं मी. काही सांगता येत नाही बाई काय आहे ते याच्या काचा केचीमध्ये टाकू नाही देऊ शकते खाण्यात काही. मायसून तशी नाही लगे खाण्यात गिण्यात हे काही सांगते. हो घ्या ना घ्या, डोक्यावर घ्या सुनीले. माई सून नाही तशी नशीन तशी, घ्या डोक्यावर आणखीन घ्या तिले. तुमच्या पैसा वाया गेली ते, तुमच्या पैसा अशी नखरे करू राहिली. जाऊ द्या तुम्ही दोघंच नका भांडणं करू, थांबा जराशे. तिला येऊ द्या ना, जेवण घेवण करू द्या तुमच्या पोराले. अरे बापा बाया तर बोलवल्या वाटते बाबाईनं आईनं. हो ना, बैठक घेऊन टाकू ना आता. तुला वेळ घेऊन होते काय? मला वेळ तर होते पण आता घेऊन टाकू, काय करता आता, यायचं निपटून टाका लागेल ना पहिले. हो हो बस तिथे पुढं बस. आणि ते कुठे गेली? हाय ना ते ताडगीत उचलत आहे आता, ते उचल वाचल करून येतो म्हणते. चल आली का तू बसून जा लवकर, जा तिथं बस. घ्या आता सगळे बसले, करा चालू लवकर. काहून व तुले काय झालं व मावले? तू काहून अशी कर लागली? ती सून एवढी थकले बिचारी तरी कामं करते ना. मग काय मीच करू का सगळे कामं? मला थकत नाही का? माझा जीव नाही का? बापाले का भलतीच बोलतो तू तर. चर तोंड चालते ते आलं. चिडल्यावर माणसाचं तोंड नाही चालन तर काय चालन मग? मी म्हणतो एकही काम करायचं नाही तर बसून राहायचं. काही ले गिदाडेपणा करून टाकायचं. पाणी सांडव, हे सांडव, पुसा कोणाला लागते? मला पुसा लागते ना. हो तुझ्या बरोबर आहे. बसले पाहिजे जाग्यावर. म्हातारा माणूस आहे तर काय ले उचक वाचत लय किडा राहते मसाला माणसाची. थांबा म्हणलं तुम्ही, बोलू नका एक बी जण. मीच करतो सगळं, मी सांगतो तसं ऐका फक्त तुम्ही. आता हो बाबा तुम्हीच बोला, यायला काही बोलू नका. ते बाया बायाचं आणखीन भांडण वाढून जायचं बाई, तुम्हीच बोला. घरी किती माणसं राहते, दिवसभर पोरग कामावर राहते, आपण तिघच घरी राहतो फक्त. तर एकही काम एकटीनं करू नये, सगळे कामं दोघीत अर्धे अर्धे करा, असं माझं म्हणणं आहे. हे मला नाही पटत. मी अर्ध करत नाही. मला कामं कमी पाहिजे. माया वय झाला आता, मला करणं होत नाही. मी थकली. अबा ढेबरे थकली थकली करू राहिली. मारा सण खातं बोक्या लगन सोपतन तिकडं. असे कसे बोलू राहिले म्हणलं? तुम्ही नवरे म्हणलं, तिच्याकडून सुनीकडून जास्त भाग घेऊ नका म्हणलं. मी कोणाचकडून भाग घेत नाही. जे मला सहमत पटते त्याच्या संग मी बोलत आहो. थांब ना तू, ऐकून घेत जाईन. थांब ना जराशी. बरं मी काय म्हणतो, आता तुमची बायको थकली तर आता असे कामं करा ना तुम्ही. जे सोपे सोपे कामं आहे ते यायला द्या. बसल्या जागेवरचे घर पुसणं हे ते. नाही नाही, घर मीच पुसीन. काही पुसता येत नाही सुधक. नुसतं गिदाडेपणा करून ठेवून देते. बरोबर कोपरे गिपरे बरोबर पुसत नाही ते. त्यामुळे बिन घराचा ताल तर एकाला नाही वाटते घराचा ताल. मग 2 खोल्या आहेत तर अलग अलग राहा. आणि स्वयंपाक खोलीमध्ये एकाची स्वयंपाक झाला तर दुसरी स्वयंपाक करत जा. मग मी सांगितलं ना तुम्हाला, मला अल्लग राहायचं नाही म्हणून.
मग तुला अलग राहायचं नाही, तुला काय करायचं नाही, मग तर तुला करायचं काय व सांग ना तू बरोबर. मला काहीच करायचं नाही. मला सकाळी उठायचं आहे. मी भांडे गिंडे घासीन फक्त रातचे. बस मी तेवढं काम करीन आणि मी दिवसभर टीव्ही पाहिन, नाही तर फिरीन, काही करीन. ते तुम्हाला काही घेणं देणं नाही. असं कसं घेणं देणं नाही. मग काय पुरे काम काय घरातले एवढे मोठे मी करणार आहे का? बरं असं करा, एक जण सकाळी नाश्ता बनवत जाते, एक जण सकाळी स्वयंपाक बनवत जा तुम्ही. हो मावशी, हे तुझे मला पटलं बा. एक जण हे करत जा, एक जण ते करत जा, सगळं बरोबर होऊन जाते. मग पोरा बरोबर आहे का नाही मावालं? आणि एक मेन गोष्ट ठेवा तुमच्या दोघीत, फक्त तुम्ही एकामेकी संग बोलायचं नाही, बिलकुल बोलायचं नाही. तुम्ही आपापले कामं उरकवायचे आणि तुमच्या कामात तुम्ही करायचे. ते काही करू, मग टीव्ही पाय हे पाय, मग असे घराने कुठत बसायचे नाही त्याच्या नावाचे. हे बरोबर आहे काकाजी तुमचं. असे बरोबर आहे का? आपापले कामं करून बा मोकळं होऊन जायचं. टीव्ही पाय फिर काही कर, काही कुठाने करत बसायचे नाही लोकांकडं. तुमच्याच घरच्या लोकांना तमाशा दिसते, लोक काय हसते बस. बरं झालं ना आता. चला बाबा, मी येतो. बाद मला वेळ होता आता, आणखी फोन घेऊन येऊन जातो. मला द्यावं लागते ऑफिसमध्ये. बरं जाय, तू निघून जाय आता. हे समजवते येईनी बरोबर, समजते बरोबर. आता जाय मोठ्या बाई, सांगते दोघीले समजून सांगा तुमच्या भाषेत बरोबर. आणि पाहिजे जरासं यायले बाहेर घेऊन जा, समजून सांगा. हो हो, मी सांगते त्याला समजून. आता बाहेर घेऊन जातो त्याले आणि सांगतो समजून. चला मग येतो बाबा. पण आता तुझ्या नवऱ्यानं सांगितलं, चांगलंच सांगितलं. दोघीनं एकामेकी संग बोलायचं नाही, आपापले कामं करायचे. आणि पोरी तुले बी सांगतो बरोबर, काही नाही दरासा आता होतच राहते. सांडसून उबट झाला तर चिडचिड करायचं नाही. ठीक आहे ना मावशी, ठीक आहे. मी चिडचिड काही करत नाही, पण त्याला सांगायचं का मंदात करायचं नाही बा. उद्धटपणानं बोलायचं नाही, डायरेक्टच बोलते ते. हो का? मीच बोलतो का तुले? पहिले तू बोलतो ना मला. बरं आता जाऊ द्या, तुम्ही काही इथं भांडणं करू नका. तुम्ही फक्त समजून घ्या. तुम्हाला घर चालू नाही, राह नाही. तुमच्या भरोश्यावरती 2 माणसं आहे बिचारे. माणसाच्या डोक्यावरले परिणाम येत असते म्हणते असा. ते सांगत आम्ही यायला समजत नाही, काही नाही. त्याला म्हणलं चुपचाप बसत जा, तुमचं वय झालं आता. नुसती बडबड लावून देते. मायात चुकते सगळ्या इकडं. आता मीच काय दिसतो घरी, तुम्हाला चाललीच जातो बहिणी. काही जाणं लागत तू समजून घेत जाय जराशी. जाऊ दे आता, जे झालं गेलं ते पार पडलं. आजपासून आता तू बरोबर राहत जाय. भलाई तुला जेवढं करा वाटते तेवढंच करत जाय, पण तिच्या मागं असं बोलणं गिलणं हे ते किटकिट हे ते. आणि तू इकडं तिकडं बायाले पसरत नको जाऊ. माई सून अशी आहे तशी आहे. तेच तुझ्या घरात येऊन कुठाने करते का? तेच तुझ्या सुनीले सांगते डबल. मी कायले सांगतो माय? मी नाही सांगत असं कोणाले. मी फक्त तुमच्या दोघीले सांगत असतो काय आहे तर. हो का माहित आहे ना मला. त्या स्टँडातल्या बाया निकाले सांगतात, तिकडे जाऊन बसतात तुम्ही. जाऊ दे आता, तू चुपचाप राहा. जाऊ दे, गेलं ते पार पडलं. आता काही घेणं नाही त्याचं. याच्या पुढे काही सांगत नाही आता. तू बी एक ऐकून घे की जेवढं तुझे कामं गिम होत नाही तेवढं टीव्ही नको लावत जाऊ तू. आणि कामं गिम सांगितले दराशी ऐकत जाय तू बी. ऐदीपणा काही करत नको जाऊ जरासं. तरी आणत जा अंगात रप्प करायचं, उरकून मोकळं होऊन जायचं. आता तुम्ही बरोबर राहा घरी मस्त. उद्यापासून कामं गिम बरोबर करत जा. हो बाई, आमचं एवढंच सांगणं आहे आता. आमच्या पाहिजे तुमचं घर सुधरत असाल तर पावा. आता आमचं ऐकत असाल तर तुम्ही बरोबर राहायचा. बरं ठीक आहे ना, मी राहतो बरोबर. आता मी या मग. हो मावशी, आम्ही आता बरोबरच राहतो. जर काही झालं तर सांगतो तुम्हाला आम्ही. असं काही हुस नका देऊ नका. आम्हाला सांगायचं काम पडन. तुम्हीच बरोबर प्रेमानं वागायचं. जर एखादी कल्ला करत असेल ते एकानं चूप बसायचं. तेव्हा भांडणं घरातले निपटते. भांडणं प्रत्येकाच्या घरी राहते. हो तुमचं हे बी बरोबरच आहे. आम्ही आता बरोबर राहतो. बरं चला मग येतो आम्ही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब, कमेंट, लाईक करा.